नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। पेपर लीक के विरोध में कांग्रेस का कैंडल मार्च और सत्याग्रह, विद्यार्थियों के न्याय की उठी मांग। अमरावती में नीट और सीबीएसई सहित विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं के कथित पेपर लीक मामलों को लेकर कांग्रेस ने विद्यार्थियों के समर्थन में कैंडल मार्च और सत्याग्रह का आयोजन किया। कांग्रेस नेताओं ने कहा कि लगातार सामने आ रही पेपर लीक की घटनाओं से लाखों विद्यार्थियों का भविष्य प्रभावित हुआ है और परीक्षा प्रणाली की पारदर्शिता पर गंभीर सवाल खड़े हुए हैं। आंदोलन के माध्यम से दोषियों पर कड़ी कार्रवाई, निष्पक्ष जांच और विद्यार्थियों को न्याय दिलाने की मांग उठाई गई। यह कार्यक्रम अखिल भारतीय कांग्रेस कमेटी के निर्देश तथा राहुल गांधी द्वारा देश भर में विद्यार्थियों के मुद्दों को लेकर चलाए जा रहे अभियान के तहत आयोजित किया गया। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के मार्गदर्शन में अमरावती शहर जिला कांग्रेस कमेटी, युवक कांग्रेस और NSUI के संयुक्त तत्वाधान में राजकमल चौक पर कैंडल मार्च और सत्याग्रह किया गया। इस अवसर पर कांग्रेस के पदाधिकारी, जनप्रतिनिधि, युवक कांग्रेस, NSUI, महिला कांग्रेस, सेवा दल, OBC, SC ST अल्पसंख्यक विभाग, सोशल मीडिया विभाग सहित विभिन्न प्रकोष्ठों के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए। आंदोलन में विद्यार्थियों के हितों की रक्षा, परीक्षा प्रक्रिया में पारदर्शिता सुनिश्चित करने और जिम्मेदार लोगों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग दोहराई गई। कांग्रेस नेताओं ने कहा कि विद्यार्थियों के भविष्य से किसी प्रकार का खिलवाड़ स्वीकार नहीं किया जाएगा और न्याय मिलने तक संघर्ष जारी रहेगा। आपण जे आहे हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई हे सर्व जातीचे तिथे हे आलेले आहे, एकत्र आलेले आहे। कोण्या एकट्या माणसाचं किंवा एकट्या पक्षाचं किंवा एकट्या कास्टचे लोक तिथे नाही आहे, सर्व कास्टचे लोक तिथे बसलेले आहे। असा परत कधी नीट किंवा कुठल्याही याचा जर पेपर फुटत असेल तर आम्ही याच्याही पेक्षा मोठे आंदोलन करून सरकारला तिथे धारीस धरू आणि असं होऊ नये, आता समोरच्या पिढीसाठी असं होऊ नये याची दखल सरकारने घ्यावी, नाहीतर भीषण आंदोलन याच्याही पेक्षा मोठं आंदोलन आम्ही तिथे करूया। आणि सरकारला माझं एकच आव्हान आहे की आता खूप बस झालं, भ्रष्टाचार खूप झाला, प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे। पोरांना माहिती आहे शिक्षणाचा भ्रष्टाचार तर अतिशय महत्त्वाचा भ्रष्टाचार त्यांनी सगळ्यांना दिलेला आहे। त्या भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आज माझी तरुण पिढी उभी राहिलेली आहे आणि ही काँग्रेस जनता पार्टीच्या नावाने जी तरुण पिढी उभी राहिली आहे हे खरोखरच तुमचं एक करणार आहे आणि तुमचा पाय उतार झाल्याशिवाय राहणार नाही। आमची मागणी एकच आहे, मोदींनी आता राजीनामा द्यावा। जय काँग्रेस। आणि पोलीस कर्मी यांनी तिथे जे विद्यार्थ्यांवर जो दुष्कर्म केला आहे, त्यांच्यावर जो अन्याय केला आहे, तिथल्या मुलींवर त्यांनी छेडखानी केली आहे, त्यांना नीटचा एक बहाणा घेऊन त्यांच्यावर एक अन्याय केलेला आहे। लाठी काढी कोणी मारलं आहे, कोणाचे हातपाय तोडले आहे, या सगळ्यांचा आम्ही सगळ्यांनी निषेध करतो आहे। त्या सगळ्यांना त्या पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्या सगळ्या जे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे। त्यांच्या कुणावरही कुठलाही न्यायालयीन खटला होता कामा नये आणि त्यांच्या भविष्याचा आपण हा विचार केला गेला। नंतरवर जे आंदोलन झालं आहे जे तरुणांचं, आणि हा तरुणांचा आंदोलन म्हणजे BJP सरकारच्या विरोधात जो उद्रेक आहे, जो मनात क्रोध आहे, तो या ठिकाणी पाहायला मिळाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या लोकांनी इतके दिवस लोकांना, तरुणांना तरसवलं, कितीतरी लोकांना मारल्या गेलं, तिथे त्यांनी मीडिया बंद केले की त्यांची असलियत समोर येऊ नये BJP वाल्यांची। त्याच्यामुळं त्यांनी प्रत्यक्षात त्या गोष्टी पाहू दिल्या नाही जनतेला, परंतु जनता आता सगळं काही ओळखत आहे। आणि BJP सरकार कशा प्रकारचं निर्दयी सरकार आहे, त्यांना लेकरांच्या भावना समजत नाही, तरुणांच्या भावना समजत नाही, फक्त त्यांना मतं घेताना फक्त समजते की आम्हाला मतं द्या, त्यावेळेस फक्त ते पाया लागतात आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू। परंतु आता महिलांना तुम्ही संरक्षण द्या, पण महिला संरक्षण न देता त्या लोकांनी महिलांना सुद्धा मागे पुढं पाहिलं नाही, त्यांना सुद्धा मारण्यात आलं। म्हणून या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि जे लेकरं, जी मुलगी यामध्ये शहीद झाली, आम्ही तिच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून सगळ्या काँग्रेस पक्षाचे लोक आणि सगळे जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र झालो। धन्यवाद।
तुम्हाला कसं वाटलं की जेएनसीचा मुद्दा चांगला होता की आपल्याला असं सही मार्ग घेऊन जाते का या गलत मार्ग घेऊन जाते? जनतेचा मुद्दा अगदी बरोबर आहे. तर मुलांना मुलाच्या हक्काची लढाई लढावी लागली, त्यामुळे आज त्यांचा विजय झाला. आणि ज्या मुलांचा जीव गेला, ज्या मुलींचा जीव त्यामध्ये गेला, त्यासाठी आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज इथे आम्ही आयोजित केला. आणि आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आपल्याला एवढा संघर्ष करावा लागतो. देशाची युवा पिढी म्हणजे आजची मुलं आहेत. या मुलांना एवढं सगळ्यांनी जंतर मंतर, आज मुंबईत पण एवढं मोठं आंदोलन झालं, त्यानंतर आज सक्सेस झालं, याचा आम्हाला पण आनंद आहे. पण हक्कासाठी एवढं लढावं लागतं आहे. आणि सत्तेत असणारं सरकार आम्हाला एवढं आताच्या पिढीला एवढं त्रासदायक आहे. एवढं केल्यानंतर, जीव गेल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधानजींना जो आज इस्तीफा दिलेला आहे त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे का तुम्हाला? तो तर त्यांनी आधीच द्यायला पाहिजे होता. एवढे जीव घेण्याचं काय कारण होतं? देशाचं भविष्य म्हणजे युवा पिढी होती, त्यासाठी त्यांना एवढं झटावं लागलं. आणि जेव्हा रस्त्यावर आले, जेव्हा एवढे जीव गेले आणि एवढं सगळे मुलं घेऊन बसले, जवळपास 1.5 महिन्यापासून या गोष्टी घडत आहे. आत्ता त्यांना बाकी लोकांनी त्यांना डॉमिनेट केलं म्हणून त्यांनी राजीनामा दिला. अभिजित दिपकेचं काय तुम्हाला काय निरोप द्यायचा आहे का? जो मेन CJPच्या पार्टीचा अध्यक्ष होता अभिजित दिपके, तर त्यांच्याबद्दल काही बोलायचं आहे तुम्हाला? काही निरोप द्यायचा आहे का की आम्ही तुमच्या सोबत आहे, साथ आहे, असं काही? एकच आहे की या युवा पिढीला जो त्रास झाला आहे, ज्यामुळे एवढे सगळे जीव गेले, ते गेलेले जीव परत येणार नाही आहे. जे आईवडील लहानाचं मोठं करून एवढं सगळं शिकवतात, मुलांना पुढे जातात, आणि एवढं सगळं त्रास या सरकारने दिला आहे, याची आम्हाला फार खंत आहे. आज युवा शक्तीच्या समोर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. पण आज शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून विलासभाऊ आणि मी आमच्या नेतृत्वामध्ये आज जो कॅन्डल मार्च आहे, ज्या 21 लोकांनी नीटची परीक्षा कॅन्सल झाल्यानंतर जी आत्महत्या केलेली आहे, ते 21 मुलांना, विद्यार्थ्यांना श्रद्धांजली म्हणून, आणि ज्या भाजप आणि मोदी सरकारने 20 तारखेला आणि 21 तारखेला जे अमानुष विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्याच्या निषेधात आज इथं कॅन्डल मार्च राजकमल चौकातून महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत आहे. हा कॅन्डल मार्च जाणार आहे. आंदोलन अभी भी चल रहा है. धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा दिया, यहाँ तक ठीक है, लेकिन पूरे देश में आज इस्तीफा दिया, ये आंदोलन पूरे देश में चालू है. हर राज्य में युवाओं के साथ खिलवाड़ हुई है और अभी भी बच्चों पे आंदोलन के उपलक्ष्य में काफ़ी बार लाठीचार्ज हुआ है. उसका कांग्रेस पार्टी की ओर से हम सब लोग निषेध करते हैं. धन्यवाद. किसी पे आप लोग उपस्थित हो यहाँ पे? आम्ही या ठिकाणी जंतर मंतरवर जो मुक मोर्चा होता, मुलांनी शांततेने काढलेला, अधिकारासाठी लढत होते, तेव्हा जे मुलांना मारपीट केली आणि जखमी केलं, मृत्युमुखी पडले, ज्यांचा मृत्यू झाला, जे जखमी झाले, त्या मुलांना श्रद्धांजली म्हणून, जे मृत्युमुखी पडले त्या मुलांना श्रद्धांजली वाहण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे का त्यांना अजून? हो, आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की ही राष्ट्राची संपत्ती आहे तरुण मुलं म्हणजे. या राष्ट्र संपत्तीला जोपासलं पाहिजे की अशी यांची उधळण लावली पाहिजे. मला या ठिकाणी म्हणायचं आहे, बेरोजगारी, शिक्षण या सर्व गोष्टींनी भरभरून राजकारण झालेलं आहे आणि खरोखर या तरुण पिढीवर अन्याय होतो आहे. तर या तरुण पिढीवर अन्याय होऊ नये असा आम्हाला या ठिकाणी संदेश द्यायचा आहे. नेहरू करतात, त्या नेहरूंना तर मुलं खूप आवडायचे, पण या मोदी सरकारला बिलकुल मुलं आवडत नाही आणि त्यांनी मुलांवर, विद्यार्थ्यांवर खूप सारा अत्याचार केलेला आहे. हा अत्याचार आम्ही कदापिही सहन करणार नाही. आमचा दिपकेंना पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.